परिसरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार। रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पॅरोल रजेवर असताना केला बलात्कार। आरोपीला तात्काळ 2 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या। राज्यात बदलापूर, अकोला, कोल्हापूर येथील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच आता सांगलीत असा खळबळजनक प्रकार समोर आलाय। सांगली शहरातील संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे यातील आरोपी हा पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर आला होता। 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर या 35 वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले। दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय मानेस 2 तासात ताब्यात घेतले। संशयित आरोपी संजय माने 2011 साली शहरातील प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 14 वर्षाची शिक्षा झाली आहे। तो सध्या पॅरोल रजेवर आला होता। मागील महिन्यात त्या पीडित मुलीस तुम्हाला आवडतेस असे म्हणून तिचा विनयभंग केला होता। याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही। काल 23 ऑगस्ट रोजी रात्री 9:30च्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकीही दिली। आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर 3 पथकाच्या माध्यमातून अवघ्या 1.5 तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेण्यात आले। सकाळी 11:30-11:45 दरम्यान एक पीडित मुलगी व तिची आई ह्या पोलीस स्टेशनला आल्या व पीडित मुलीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीवर काल रात्री त्यांच्याच एरियामध्ये राहणाऱ्या संजय माने या इसमाने लैंगिक अत्याचार केला आहे। तत्काळ आम्ही या पीडित मुलीची महिला अधिकारी यांच्या समक्ष तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली। या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्या संशयित आरोपीस अटक करण्यासाठी 2 टीम रवाना केल्या। तक्रार नोंदवून होईपर्यंत सदर आरोपी आम्हाला आटपाडी येथे माहिती मिळाल्याने त्याला आटपाडी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सविस्तर त्या इसमाविरुद्ध BNS कलम 65(1) व पोक्सो कलम 4(6) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याचा तपास मी स्वतः बयाजी कुर्वे पोलीस निरीक्षक संजयनगर करीत आहे। त्यानंतर पीडित मुलीचे रेग्युलर वैद्यकीय तपासणीसाठी तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे। हा जो आरोपी संजय माने आहे हा याच्यावर 2011 साली विश्रामबाग पोलीस ठाणे येथे मर्डरचा गुन्हा दाखल होता। त्याच्यामुळे त्याला 14 वर्षे जन्मठेपेची शिक्षा लागली होती। तो सध्या जेलमध्ये होता व पॅरोलवर सुट्टीवर घरी बाहेर आला होता।